नमस्कार मंडळी. जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी हे काही शुभ संकेत मिळतात. मित्रांनो, जेव्हा व्यक्तीच्या जीवनातील गरिबी जाणार असेल तेव्हा व्यक्तीला हे 10 शुभ संकेत मिळतात. जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिलेली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करतो. असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिले आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही, परंतु ते संकेत ओळखणे फार महत्वाचे आहे. असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तर मग त्या शुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया, जे तुमच्या आयुष्यात समृद्धीचा पाऊस पाडणार आहे. या जगात श्रीमंती होण्याची इच्छा कोणाला नसते? प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार हवे असते. परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते. जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद, समृद्धी आणि अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात येऊ लागते. या संकेतांमधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्रवचनांमध्ये नमूद केलेले आहे काही विशेष संकेत मिळू लागतात. जर आपण हे संकेत ओळखले तर आपल्या यशाचा मार्ग मोकळा होईल. वास्तुशास्त्रामध्ये असे काही संकेत नमूद केले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती, सुख आणि समृद्धी येत आहे. तर कोणते आहेत ते 10 शुभ संकेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर राहावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. नंबर 1. कधी कधी असे घडते की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात. सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो. पण हे सत्य आहे की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की आता आपल्या आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे. देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. नंबर 2. जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यांमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. हा संकेत देखील धनलाभाची वेळ जवळ आली आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. विशेषतः गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती खूप शुभ मानली जाते. हे संकेत देवी लक्ष्मी कृपेचे प्रतीक आहे आणि हे दर्शवते की सुख, समृद्धी आणि अफाट संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे. नंबर 3. जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मुंगूस आले तर घाबरू नका. एक वाईट संकेत नसून हा चांगला संपत्ती मिळण्याचे संकेत आहे. शास्त्रवचनानुसार मुंगुसाने मार्ग कापणे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे. म्हणूनच अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. नंबर 4. सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशर रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानले जाते. याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे. गाईला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा. असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात. आता स्वप्नांच्या शुभ संकेतांबद्दल बोलूया. नंबर 5. जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात मोतीहार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानी येत आहे. हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार येण्याचे असल्याचे संकेत आहे. नंबर 6. तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मानले जाते. हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच अफाट संपत्ती येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे.
हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थना करावी. नंबर 7. जर आपल्याला स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत, तर आपण समजावे की माता लक्ष्मी जी लवकरच आपल्या घरी येणार आहे, ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल. नंबर 8. तसेच जर तुम्ही सकाळी उठलात आणि सर्वप्रथम तुम्हाला तूप किंवा दूध पाहायला मिळाले, तर हे देखील एक चांगले संकेत आहे. नंबर 9. जर आपण सकाळी घरातून काही कामासाठी बाहेर पडला असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवीन वर-वधू पाहिले, तर हे देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहे. हे संकेत आपल्या चांगल्या दिवसांबद्दल सांगतात. नंबर 10. कधी-कधी असे घडते की अचानक एखाद्या पक्षाने आपल्यावर बीट म्हणजेच घाण केली, तर त्या क्षणी आपण रागावतो की त्याला वाईट संकेत मानतो. परंतु आपल्याला माहिती आहे का की ही घटना खरोखरच एक अतिशय शुभ संकेत मानले जाते. लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल, तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे. हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. म्हणूनच अशा वेळी रागावू नका. त्याऐवजी किंवा त्या पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार माना. नंबर 11. जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले, तर त्यास वाईट संकेत समजू नका. शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप सांगितले आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहे. याचा अर्थ असा आहे की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवीला लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा. संपत्ती आणि सुख समृद्धीच्या आगमनाचे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे. आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. नंबर 12. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला, तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी. असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखाद्या इच्छेबद्दल मागणी केली, तर दिवसाच्या आत पूर्ण होण्याची ती शक्यता दिसते. नंबर 13. कासवाचे स्वप्न पाहणे हे देखील एक अतिशय शुभ संकेत आहे, कारण भगवान विष्णूने एकदा कश्यप अवतार घेतला होता. अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला, तर आपण मानावे की हे भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहेत आणि सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे. नंबर 14. कधी कधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात, ज्या आपण सामान्य डोळ्याने पाहतो, परंतु आपणास माहिती आहे की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत लपलेले असतात, ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा आभास असतो. नंबर 15. जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघताना वाटेत कुठेतरी मोर पाहिला, तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. म्हणून अशा क्षणाचे आभार माना, म्हणून सकारात्मक विचारसरणीने पुढे जा. नंबर 16. या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला, तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा. हा एक अतिशय शुभ संकेत आहे. हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलल्यामुळे हे दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद, सुख आणि समृद्धी वाढत आहे. असे संकेत प्राप्त झाल्यावर आपण आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. हे आपल्या मेहनतीचे फळ आणि चांगले कृत्य आहे, जे आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील. नंबर 17. जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला, तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हे एक संकेत आहेत की आपले भाग्य आता मजबूत होईल. नंबर 18. जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसले, तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत हे एक संकेत आहे. त्याचवेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल, तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. नंबर 19.
कधी कधी आपल्या सभोवतालच्या सामान्य घटना देखील आपला चांगला काळ सूचित करतात, परंतु आपण बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष करतो. नंबर 20, जर एखादे झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झाले असेल तर ते हलक्यात घेऊ नका. हे एक अतिशय शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे. हे संकेत आपली मेहनत आणि चांगल्या कर्माचे आता फळ देत आहे, या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. नंबर 21, या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे पाहिले तर ते देखील शुभ मानले जाते. हे या गोष्टींचे संकेत आहेत की आपले कार्य यशस्वी होईल आणि आपल्या जीवनात समृद्धी येत आहे. असे संकेत मिळाल्यावर देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक विचाराने पुढे जा. नंबर 22, जर एखादी गाय अचानक आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन हंबरत असेल तर ते देखील एक अतिशय शुभ संकेत मानले जाते. आपल्या घरात आनंद, सुख आणि समृद्धी आपले दार ठोठावत आहे, या वस्तुस्थितीचे ते प्रतीक आहे. अशा वेळी गाईला भाकरी खायला द्या आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहील. असे शुभ संकेत मिळाल्यावर मनामध्ये समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना ठेवा. जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते आणि अचानक लक्षात येते की आपण काहीतरी विसरलो आहोत. सहसा आपण त्यास वाईट गुण मानतो आणि मनात चिंता करतो, परंतु सत्य हे आहे की वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जाते. याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवले आहे. म्हणूनच अशा प्रसंगी अस्वस्थ होण्याऐवजी देवाचे आभार मानून भक्तीने आपला प्रवास सुरू ठेवा. नंबर 24, जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर नाणे पडलेले दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे संकेत आहेत की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशांची परतफेड मिळणार आहे. या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक परिस्थितीत आणि पैशांच्या नफ्यात सुधारणा देखील सूचित करते. नाणे उचलून ते जपून आपल्या खिशात ठेवा. नंबर 25, जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडले तर ते देखील शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा आहे की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. अशा वेळी देवाचे नाव घेऊन कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा. जेव्हा जेव्हा आपल्याला असे दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा संकेत आहे. नंबर 26, जेव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जाता आणि आपली नजर गाईवर किंवा नारळावर पडली तर ते हलक्यात घेऊ नका. हा एक अतिशय शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा आहे की आपली मुलाखत यशस्वी होईल आणि आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. अशा वेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. नंबर 27, जर एखाद्या दिवशी अचानक रंगीबेरंगी फुलपाखरू दिसले तर मग समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आनंदच येईल. फुलपाखरे दिसणे आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. सकाळी उठताच आपली जर नजर दुधाने किंवा तुपाने भरलेल्या भांड्यात पडली तर ते अगदी शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा आहे की आपल्या दिवसाची सुरुवात सुखदायी आणि मंगलदायी होईल. हे संकेत काहीतरी चांगले आणि शुभ आहेत, या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. म्हणून अशा वेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा. नंबर 28, जर सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकू आला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे आवाज देवाच्या कृपेचे लक्षण आहे आणि आपला दिवस शुभ होईल असा विचार करून दिवस चांगल्या विचाराने सुरू करा. नंबर 29, जर एखाद्या व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाच्या संबंधित बाबींमध्ये यशाचे प्रतीक देखील मानले जाते. हे संकेत दर्शवते की आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि पैशांच्या फायद्यासाठी ही संधी मिळते. तर हे काही शुभ संकेत होते की ज्यावरून आपण ओळखू शकतो की आपल्या जीवनात अफाट श्रीमंती, सुख, समृद्धी येण्याचे दर्शवते. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओचा उद्देश आपल्या जीवनात सकारात्मकता आणणे आणि शुभ संकेत ओळखणे हे आहे.
जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओतील माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.